नमस्कार, स्वागत है आपका SRTV न्यूज नेटवर्क में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए SRTV न्यूज नेटवर्क। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो प्रेक्षकांनो, यावेळी आपल्यासोबत आहे अजय पन्नासे। आपण प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण गटमधून काँग्रेस पक्षातर्फे आपण संभावित उमेदवार आहात। सर्वात पहिले आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत। सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ, आता हे प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपले नेहमीच जनसंपर्क राहिलेला आहे म्हटलं, आता पुढे निवडणूक लागणार आहे महानगरपालिकेची, कशा प्रकारची आपली तयारी आहे आणि आपले काय मुद्दे आहे जनतेसमोर त्याबद्दल सांगा। संघटनात्मक कार्य आता चांगलं चालू आहे इथे प्रभाग 16 मध्ये। आता याच्यामध्ये आमच्या एरियातल्या ज्या समस्या आहे, आधीचे जे नगरसेवक होते, आता 2 टर्म झाले बीजेपीचे नगरसेवक इथे आले, इव्हन महापौर संदीप जोशी सुद्धा या प्रभागातून होते ते, पण जे पट्टे वाटपाचा प्रश्न आहे, गटर लाईन शुअर लाईनचे, आता तुम्ही आले असेल तिथे ते पाईप्स होतेच गटर लाईनचे, कोणत्याही प्रकारच्या कोणत्याच समस्याला ज्या आधी होत्या त्या जसच्या तशाच आहे। नरेंद्रनगर पुलाचा जो आमचा भाग येतो त्याच्यामध्ये पाण्याची जी आहे ती समस्या अजूनपर्यंत सुटलेली नाही आहे। तिथे पाणी आताही पावसाळा नसताना जमा होते आणि रोडचे जे कामं होते ते कोणत्याही प्रकारचे झाले नाही, जिथे झाले तिथे काही ठिकाणी पूर्ण असं खोदून ठेवलेलं आहे, ते एकदा दिले की ते होतच नाही त्याच्यामध्ये। आणि बाकी लोकांच्या जनरल समस्या म्हणजे स्लम एरिया जास्त असल्यामुळे अंबिकानगर, राहुलनगर, प्रियंका गांधीवाडी, तकिया, धनगरपुरा इथे फक्त त्यांना आश्वासन देण्यात आलेले आहे। कोणत्याही समस्या त्यांच्या प्रत्येक महानगरपालिकेपेक्षा आश्वासन देण्यात येते। अनेक नागरी समस्या आहे, लोक त्रस्त आहे, समस्या अद्याप सोडवली गेलेली नाही आहे, आणखीन प्रलंबित आणखीन समस्या आहे म्हटलं ते। आता हे जे तुम्ही समस्या जे वाचलेले आहे, जे तुम्ही सांगितलेले आहे, त्या समस्याला तुम्ही न्याय देण्यासाठी कशा प्रकारचे तुमच्या पुढच्या रणनीती राहणार, काय तुमचे प्रारूप राहणार, कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या समस्याचं निवारण करणार त्याबद्दल सांगा। आम्ही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याच्यामध्ये स्लम जो एरिया आलेला आहे, स्लम एरिया जास्त असल्यामुळे त्यांचे प्रश्न सगळ्यात जास्त आहे, कारण तिथे जी त्यांना पर्याय व्यवस्था पाहिजे। आता हे आपला हा जो पूल आहे त्या पुलाच्या जी बाजूला झोपडपट्टी आहे गजाननगरला लागून, तिथे प्रत्येक वर्षी झोपडपट्टीमध्ये पाणी जाते आणि यांना जे पट्टी वाटपाचं जे आमिष दाखवल्या जाते प्रत्येकदा BJP गव्हर्नमेंटकडनं की यावेळेस इलेक्शनला करून देऊ, प्रत्येक आता 2 उलटे मुख्यमंत्री या प्रभागाच्या याच्यात असल्यामुळे आणि नागपुरात सगळ्यात मोठा प्रभाग आहे, जवळपास यावेळेस काहीतरी 77 ते 78 हजार वोट या प्रभागात आहे। त्याच्यामुळे इच्छा समस्या तर लवकर हे व्हायला पाहिजे, पण फंडच्या नावाखाली इथे कोणत्याच समस्या त्यांच्या निराकरण झालेलं नाही आहे की आपण त्यांना जसं संजय गांधी योजनेमध्ये किंवा त्या राशन कार्डमध्ये त्यांना ॲड्रेस करा का बाहेरची लोक आहे असल्यामुळे मजदूर हे जास्त आहे, कामगार वर्ग जास्त आहे। भाजपाचा नगरसेवक होता या प्रभागामध्ये, आणखीन विशेष म्हणजे आता प्रशासक राज पण बरेच वर्ष चाललेला आहे, लोकांना अद्याप न्याय मिळालेला नाहीये, लोक समस्या घेऊन जातात तर तिथे काही तोडगा निघत नाही आपला NMCला। तर आता पुढे निवडणूक लागणार आहे म्हटलं तर तुम्ही पक्षातर्फे तुम्हाला उमेदवारी जर निश्चित झाली, जर तुम्हाला संधी मिळाली तर कशा प्रकारे तुम्ही त्यांची समस्या सोडवणार आणि येथील जे जनता आहे त्यांना आपला काय मेसेज राहणार? येथील समस्या म्हणजे स्लमच्या समस्या आधी सोडवावं लागेल आणि त्याच्यामध्ये त्यांचे ज्यांचे त्या सरकारी योजनेअंतर्गत जे पैसे येतात तर त्यांना त्या समस्येसाठी खूप जिल्हाधिकारी कार्यालय इथे जाऊन त्यांचे कधी राशन कार्ड नसते त्याच्यामध्ये आणि मध्ये त्यांनी काहीतरी भांडे वाटपाचा कार्यक्रम त्यांनी प्रॉपर अशा लोकांना काय ज्यांनी BJPला वोट दिलेला, सरकारने दिलं ते सगळ्या समस्या लोकांना द्यायला पाहिजे। आणि इलेक्शनच्या आधी यांचे सगळे रोडचे कामं घ्यायचे ते इलेक्शनच्या 2 महिने आणि याच्या आधी जी नगरसेविका होती हे चालढकल करतात, ते त्याच्या एरिया तिथे ते संदीप जोशीकडे जा, कोणी म्हणते येरावारकडे जा आणि आमचा जो जी दांडेकर होती म्हणजे आमच्या इकडच्या साईडनी, तर ते या प्रभाग पद्धतीमुळे
त्या समस्या लोकांच्या सुटतच नाही. त्या समस्या जसच्या तशा आहेत. आम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी आता पावंबिमीमध्ये आमचे ते बगीचा NITचं ग्राउंड आहे, तिथे बगीचा करण्याचं प्रयोजन आहे आपलं. आणि जिथे स्लम भागामध्ये ज्या गटर लाईन शुअर लाईन खराब झालेल्या आहेत तो एक विषय आहे. ते आता हे प्रभाग क्रमांक 16 म्हटलं तर येथील जे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी जे आहे, जो आपला पक्ष आहे, अनेक इच्छुक आहे, अनेक दावेदार आहे, ते लाईनीत लागलेले. त्यांना असं वाटतं की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे, परंतु आपल्या दांडगा अनुभव आहे, जनसमर्थन आपल्या पाठीशी आहे. तर पक्षश्रेष्ठींना आपण काय बोलणार की म्हणजे आपल्याला तिकीट मिळाली पाहिजे? आता मी जवळपास काँग्रेसशी जवळपास 28 वर्ष झाले. मी NVSAचा अध्यक्ष राहिलो आहे, महाराष्ट्र युथ काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो, चंद्रपूर जिल्ह्याचा ऑब्झर्वर राहिलो आहे, नवी मुंबई. म्हणजे हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस स्ट्रॉंग करण्यात आमच्या युथ काँग्रेसचा त्या काळात खूप हात होता, आजपासून 10 ते 15 वर्ष आधी. तर त्याच्या वर्षावर तिथे नगरपंचायत होतं. म्हणजे हा जो एवढा वर्षाचा अनुभव आहे तो पक्षाला माहीत आहे. आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही तातडीसह आणि इथचा जो प्रभाग 16चे जे इलेक्शन येतात आमदारांचे खासदारचे, याच्यात सगळं सक्रिय सहभाग आमच्या लोकांचा राहतो. मी अजय पन्नासे. प्रभाग 16मधून मला उमेदवारी दिली तर जनतेच्या सगळ्या समस्या आणि प्रभाग 16चा विकास करण्याचे माझे संपूर्णप्रमाणे ध्येय राहील.